हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईंनो, म्हणाला आज कुठलं कसं रुटीन हिनं सुरू केलेलं आहे। तर हे इथं वाजलेले जवळजवळ 6:15चं टायमिंग आणि काय चाललेलं आहे माझं, तर इथे माझं चाललेलं आहे शेंगा वाळत घालायच्या। तर नुकत्याच आता आमच्या बघा सगळ्यांचंच सुगी चालू आहे, शेंगा काढणं म्हणजे तेच भुईमुग सोयाबीन सगळ्यांचे शेतातली कामं चालू आहेत। तसंच आमचं पण शेत आहे आणि सगळं असतं, पण आम्ही फक्त घरची ज्या लेडीज आहेत ना, जेव्हा भुईमुगाच्या शेंगा शेतात लावल्या जातील त्याच वर्षी आम्ही म्हणजे 1 वर्ष आड त्या लावल्या जातात, मग तसं करतो आम्ही। फक्त शेंगा तोडायला आम्ही जातो आणि 2-3 दिवस झालं ताईंनो मी त्यातच बिझी आहे। त्याच्यामुळे संध्याकाळी अगदी उशिरा सगळ्यांना कमेंटचे रिप्लाय पण येतात। तर इथं तेच आम्ही आता 5:30-6 वाजता शेतातनं आलो आणि ह्या शेंगा कशा दिवसभर तोडलेल्या, एकतर ऊन आणि नंतर पाऊस, मग ते धगधगतात आणि खराब होतात। जशा वाळवून ठेवून आपण नंतर किडे लागतात, मग आल्या आल्या अशा मोकळ्या करून ठेवल्या। आणि टेरेस म्हणाल खूप मोठा आहे, पण का नाही तर पावसाने इतका गोंधळ घातलाय ना ताईनो, पाऊस काही केल्या जाईना। खरंच आता काही गरज नाहीये पावसाची, गेला तर बरं होईल पण नाही जाईना। तर बघा काल पलीकडच्या ज्या होत्या त्या काल तोडलेल्या होत्या, काल सुद्धा आम्ही दुपारीच रानातनं घरी आलो, कारण दुपारीच 2 वाजता पाऊस सुरू झाला। आणि आज मात्र पावसानं दुपारी नाही आला, पण संध्याकाळी आत्ता मात्र धो पाऊस रात्रीचा पडतोय। एक 9:30 वाजलेले आहेत। तर सगळ्या अशा बघा दारात गॅलरीतच मग म्हटलं, कारण तशा दामटून खराब होतात शेंगा, मग त्या सगळ्या पसरवल्या आणि शेतात पण जाते। म्हणजे जसं की म्हटलं, सगळेजण आमची फॅमिली फक्त शेतात असते, दुसरं कुणीही नसतं। जेव्हा वेगळं काय केलेलं असतं तेव्हा आम्ही कधीच कुणीच शेतात जात नाही। घरची सगळी आपली म्हणजे पुरुष घरातले जेंट्स सगळे आमच्या जातात, आम्ही काय लेडीज कुणीही जात नाही। पण ह्या शेंगा हाऊस आणि आपल्याला वर्षभर होतात पण ना, त्याच्यामुळे ती आमच्या पुरत्याच आम्ही लावतो, दुसरं कुणीही नसतं, आमचीच फॅमिली असते। उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जमलं तर शेत वगैरे पण दाखवीन, शेंगा फॅमिली पण सगळी। तर आता शेंगा वगैरे वाळत घातल्या आणि आल्या आल्या पहिल्यांदा कपडे चेंज केलेलीच होती, हात तोंड धुतलेलं होतं। पण आता इकडे जी काही भांडी होती ना, तसं तर स्वयंपाकच घेऊन म्हणजे आम्ही डबे घेऊन जातो, सगळेजण आपापले डबे घेऊन येतो, म्हणजे आम्ही जातो आणि शेतातच जेवतो। सकाळी मुलं वगैरे सगळी स्कूलमध्ये गेली की मग 10च्या दरम्यान सगळी कामं, आणि आताची तर कामं पटापट आवरत आहेत, त्यामुळे सकाळचं रुटीन करायला मला हेच नाही। मला माहीत होतं की सोमवारपासून सुरू होणार आहेत शेतातल्या शेंगा काढायच्या, त्याच्यामुळे मी 1-2 व्हिडिओ आधीच शेड्यूल करून ठेवलेले, तुम्ही कालचा परवाचा जो पाहिला तो, आणि म्हणून तर संडे आणि सॅटर्डेला व्हिडिओ टाकला नाही, म्हटलं तेव्हा व्ह्यूज येत नाहीत नकोच, मग आता ते टाकावे। पण मग एकदा लिंक तुटली की मग तुटलीच असं होतं, मग सगळेजण वाट बघत बसतात व्हिडिओची, म्हणून म्हटलं नाही, छोटा का होईना तुमच्याशी रोजचा रोज शेअर करायचाच व्हिडिओ। तर इकडे बघा सगळ्या बाहेर शेंगा वाळत घातल्या, पाहिलं तुम्ही। इकडे मी घरातला आता आवरून घेते, कारण शेतात पाण्याच्या बाटल्या, तसंही शेत लांब नाही, अगदी 10 मिनिट आमच्या घरापासून ना 10च मिनिटाच्या अंतरावरती आमचं शेत आहे। तेजस तर दिवसभर सायकल येऊन येत जात असतो, आणि मोठी माणसं, आमची मोठी गाडी पण आहे, आम्ही गाडीतनंच जातो आणि गाडीतनंच येतो, चालत वगैरे पण शेतात जात नाही। पण सगळे आमचे दीर वगैरे सगळी अशी फॅमिली असते। पोरं मात्र शाळेत जाते, ते एक मोठं काम आहे की अजून स्कूल सुरू आहेत, झाल्या आधी त्या अनुष्काची पण फर्स्ट सेमिस्टर झालेली आहे, आज लास्टचा पेपर झाला आणि आता त्याही सुट्टी नाहीये, पण उद्या शनिवारपर्यंत मात्र त्यांना शाळा आहे। तर इकडे बाहेर टाकलेले टॉवेल वगैरे सगळे असे बेसिक, किती काय करा कुठं जावा, बाहेरून जाऊन आलं मग ते कामाला कुठं जाऊ किंवा कुठं बाहेर फिरायला जाऊ, ते म्हण आहे ना, कामावर गेलेली स्त्री कामालाच घरी म्हणजे कामावरच घरी येते। तर सगळा घरातला पसारा वगैरे आवरला आणि डोकं इतकं भणभणतंय, एकतर शेतात कधीच जात नाही आम्ही, म्हणजे जातो जसं की म्हटलं दरवर्षी शेंगाच काढायला फक्त आम्ही जातो, ते पण हौशेनं लावतात आपले घरातले की काढतील म्हणून आणि वर्षभर खायला पण होतील म्हणून, त्याच्यामुळे पण डोकं भणभणत होतं। तर म्हटलं चला तेल लावून घेऊया। खरं तर आता मी दिवाळीची साफसफाई सगळी करणार होती, बेसिक सगळं दिवाळीचं करणार होती, पण नाही, हे आता मध्येच आलं, पण हे पण असू दे, सगळं होऊन जातं। तर डोकं इतकं दुखत होतं म्हणून बघा मी नुसती केसांची सगळी चंपी केली, भरपूर सारं तेल जे होतं ना ते डोक्याला असं थापून घेतलेलं आहे, जेणेकरून डोकं सगळं हे झालं। मी पूर्ण काळी पण झालेली आहे 2च दिवसात, ऊनच असलं कडक आहे ना, खरंच भयानक, कालचं ऊन तर लय भयानक लागलं, पण चला असू दे, सगळ्याची सवय शरीराला असणं गरजेचं आहे। आणि इकडे बघा आधी तिला म्हणलं मला दिवाबत्ती करायची आहे, तू केअर काढ, मी बाहेर केस विंचरते तेव्हा तोपर्यंत, कारण 6:30चं झालेलं आणि आभाळ जे संध्याकाळी भरून येते ना, त्याने पाऊस खूप मोठा पडतोय। तर ताईंनो, तुमची झाली का तयारी, म्हणजे दिवाळीचं सामान आणलं का, तुमची दिवाळीची कुठेपर्यंत तयारी आली,
तर माझं तर अजून काहीच नाही आहे, पण होऊन जातं. मला काय 2 दिवस जरी मिळाले तर अख्ख्या 2 दिवसात मी सगळी दिवाळी करू शकते. लोटणं झाडणं सगळं आवरलं मी, पण आता हातपाय तोंड रानातनं आल्या आल्या पण फ्रेश झालेले, पण आत्ता पण तेल वगैरे लावलं, मग फ्रेश झाले, बरं वाटलं. आणि आता म्हटलं चला दिवाबत्ती करूया. 6:30 वाजले तर ताईंनो बाहेर 6:30 पावणे 7 वाजले तर बघा बाहेर पूर्ण अंधार पडलेला आहे, एकदम जास्त अंधार पडलेला आहे. कारण आभाळ एवढं भरून आलेलं ना, आणि दिवाबत्ती वगैरे केलं की जरा बरं वाटतं. तर आहे मला काय काय गोष्टी करायच्या सवय, सगळंच असं जुळवून कसं आणते म्हणतात बऱ्याच वेळी. तर करायचं म्हणलं की सगळं होतं ताईंनो, असं काही नसतं की कोणतीच गोष्ट आपल्याला येत नाही. कंटाळा आलेला, पण आता काय शेवटी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि इतकं काही लोड होत नाही, कारण ढाळे वगैरे उपटून देतात आमचे दीर सगळे. त्याच्यामुळे फक्त शेतात बसून शेंगा तोडायच्या असतात, पण उन्हात बसून तोडायच्या असतात, ते खूप मोठं हे आहे. पण चला तेवढंच मज्जा, एन्जॉय आणि लय मस्ती असते आमच्या. बरं कोण आलं ना हसून हसून येडं होईल आमच्या फॅमिली बरोबर. खरंच सांगते, आम्ही सगळीच असतो ना, तर सगळीच म्हणजे वेळ लागल एखाद्याला, इतकं ना बोलायचं काम नाही, एवढं हे असतं, म्हणजे दिंगा मस्ती लय असतो. तरी पोरं नाही आहेत, पोरं असल्यावर तर त्याहून वेगळं. आणि आता इकडे बघा सगळं बाहेरचं आवरलं, दिवाबत्ती झाली आणि थोडीफार भांडी पडलेली, तर ती सुद्धा भांडी आता मी मांडून घासून घेते. आणि सकाळी सुद्धा जो काही ढिगारा घासून गेलेला ना, तो आत्ताच मी तेजसला मांडायला लावला. आधी तिनं केर काढून दिला. आणि अनुष्का मात्र ना एक कालपासून थोडीशी नाही चांगलीच तापले. तिला पण अँटीबायोटिक औषध वगैरे सगळं दिलेलं आहे, पण तिला थोडं म्हणजे थोडी कणकणली ती, कारण बाहेर ऊन गार गरम गार हे वातावरण झाले. एकतर धबधब पाऊस पडून गार पण वातावरण पडेना झाले, आणि एकतर ऊन पडून हे पण होईना, त्याच्यामुळे आजार पण आलेले. काळजी घ्या आपल्या मुलांची, तापाची साथ आलेली आहे. आणि थोडं व्हायरल असं होतंच. तर इकडे ना जे काही अनारशाच्या पिठासाठी तांदूळ भिजवलेत ना बघा, तर त्याचं पाणी मात्र न विसरता सकाळ संध्याकाळ काढावंच लागतं. तर ते आता पाणी ना मी काढेन, म्हणजे पाणी आत्ता बदललं आणि आता झालं. उद्या मात्र तांदूळ सुकवून त्याचं पीठ करून अनारशासाठी ते तयार करायचं गूळ वगैरे घालून. तर इकडे आता बघा संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं. सकाळी मी केलेलं, कारण सकाळी सगळ्यांचे डबे वगैरे असतात, त्यामुळे संपूर्ण स्वयंपाक लागतो. तर आता म्हणलं चला नुसता मटार पुलाव करणार ठरवलेलं. तसं माझं एक खूप मोठं लकी आहे की घरात काहीही बनवू दे, कुणाचीच अशी काही फरमाईश नसते की नाही तेच पाहिजे, हेच पाहिजे, भाकरीच पाहिजे, कालवणच पाहिजे, असं काहीच नसतं. जे काही मी करेल ना ते सगळेजण खातात. तर इकडे फ्रोझन मटार सकाळीच तेजस त्याच्या पप्पांवर जाऊन फ्रोझन मटार, त्याला काय काय पनीर श्रीखंड जे काय पाहिजे होतं खायचं ते सगळं घेऊन आलेला. तर तेच म्हणलं पुलावसाठी काढून ठेवला पॅकेट, आणि असंच पॅकेट मी ठेवते. आणि मी गाजर खाते बरं का. आणि खरं सांगू का, जेव्हा असं कंटाळा येतो ना ताईंनो, गरम काय खाण्यापेक्षा ना थंड खायचं. मी नेहमी काय मला असं कुठून जाऊन आलं एकदम असं कसं तरी वाटत असलं ना, थंड फ्रीजमधलं काहीही मी खाते. मग ते कोणतं तरी ॲपल किंवा फ्रूट असो, फ्रेश वाटतं त्याने. तर आता गाजर एक खाल्लं. आणि असं काही नाही की आम्ही रानात पण भरपूर सगळं खायला नेतो, घरातली सगळी फळं बिळं सगळं उचलून नेतो शेतात खायला सुद्धा, ते बरं वाटतं. तर इकडे बघा आता म्हटलं कट करून घ्यावं, आणि तेच फक्त ठरलं पुलाव करायचा. आधी तिला मी म्हटलं मसाला घेऊन ये दुकानातून, आणि पापडाचं पण थोडंसं पापड मसाला थोडा करते, मसाला पापड. तर तेही तुमच्याशी रेसिपी शेअर करते. आणि इकडं सगळं कटिंग केलं. पण बऱ्याच वेळा मी राईस ना म्हणजे व्हेज पुलावची जी आहे ना रेसिपी ती शेअर केलेली आहे, म्हणून ते काय रेसिपी शेअर केली नाही. आणि तेजसचा पण त्यात प्रोजेक्ट चालू आहे, मग त्याला एक मोबाईल सारखा लागतो. दिवसभर मी नाहीये घरात, 2 दिवस झालं, तर तो काय करत नाही. सारखा सायकलीवरून शेतात येतो, तिथनं घरी येतो, दिवसभर त्याच्या फेऱ्या चालू असतात, पाणी आणून दे, काय आणून दे. कारण जसं म्हटलं की 10 मिनिटाच्या काय सायकलीवरून 5 मिनिटात, चालत जायला 10 मिनिटं लागतात शेतात, इतकं जवळ आहे ते. मग त्याचं तेच चाललेलं. मग आत्ता मी ओरडून त्याला बसवलं, आणि नंतर मग त्याला मोबाईलसुद्धा पाहिजे होता प्रोजेक्टसाठी. मग थोडासा म्हटलं व्हिडिओ काय होतं, व्हिडिओची मग लिंक तुटली की एकदा की करूच वाटत नाही. आणि सगळ्या ताई मग मेसेज करत राहतात, ताई छोटासा का होईना व्हिडिओ टाक. मग ते, आणि मला पण एकदा लिंक तुटली की मग कसं नको वाटतं ना, म्हणून म्हटलं नाही, काही जरी झालं तरी सकाळचं किंवा संध्याकाळचं असं छोटंसं रुटीन म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर इथे आता पुलावसाठी जे लागणार होतं ना, वटाणा, फ्लॉवर, गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा काय मी घालत नाही, जर असा मोकळा पुलाव करायचा असेल तर. तर इकडे बघा सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या चॉप करून घेतल्या. आणि आता पुलाव पण तर ताईंनो इकडे बघा संध्याकाळी ना 8:30च्या दरम्यान इतका भयानक पाऊस पडला ना,
खरंच ह्या पावसानं आता बास असं म्हणायचं झालेलं आहे. म्हटलं चला पाऊस कसला पडतोय तेही दाखवावं. भयानक पाऊस पडत होता. इकडे बघा माझा व्हेज पुलावसुद्धा तयार झालेला आहे आणि व्हेज पुलाव बरोबर दही आहे. संध्याकाळचा म्हणजे मिस्टर खातात, आम्ही काय पोरं काय दही खातच नाहीत, पण मुलांसाठी मी ना आता पापड म्हणजे मसाला पापड आणि तळणसुद्धा तळणार आहे. तर इकडे अगदी बघा साधा सिंपल पण छान झालेला मस्त असा पुलाव झालता. तळण तळायला सुद्धा इकडे ठेवलेलं आहे. तर हे काय तर थोडंफार आता कुरवडी पापड उडदाचे सगळ्यांना आवडतात, पण कुरवडीचं कसं असतं सणालाच आवडल्या जातात. तर इकडे ह्या डीमार्टमधून मी ह्याशा बावब्या आणून ठेवलेल्या. तर म्हटलं चला त्याच तळाव्या, म्हणजे कसं ते तळून झालं की मुलांना पण जेवाय दिलं की झालं, म्हणजे दिवसभराचा एक तो हे होऊन जातो. तर आजचा व्हिडिओ ताईंनो असाच छोटासा होता. कसा वाटला व्हिडिओ? मला माहीत आहे की आता ह्याच्यातून तुम्हाला काही मी रेसिपी नाही काहीच नाही तुमच्याशी शेअर केलेलं, पण चला गप्पा तरी मी तुमच्याशी मारल्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जुन्या नवीन सगळ्या ताईंनी शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय.